Hello, good morning, students. We are continuing here the silent features of SN2 reaction mechanism. I already told you about the energy profile diagram. Means during the SN2 reaction, whatever the energy changes takes place when it is when the reactants are going to pass from reactant to the product. Now here reactants are at very lower energy state, and therefore it is required to heat or boil, and then it is going to convert into the transition state. Means the attack of the nucleophile, another nucleophile which is more powerful than the bromide ion, that is hydroxide ion, is attacking on backside, and therefore here approach of the OH minus and leaving of the Br minus simultaneously and slowly going to take place, and therefore at this stage carbon is surrounded by 5 atoms, means 3 hydrogen atoms, 1 Br, and newly come, that is the OH minus, and due to that here the energy is going to increase, which is also called as a transition state. So transition state is the highest energy state of the reaction, and immediately after passing through this state or forming to this state, which is not we cannot isolate because it is very unstable and very high energy state. So it is immediately energy is going to fall, and it is converting into product that is called as a methyl alcohol. So methyl bromide is converting into methyl alcohol. So I think you understand about all this. Now we have to consider some silent features. Whatever we have studied in the SN2 reaction mechanism, it is only summarized in that. आता जे काही आपण SN2 रिॲक्शन मेकॅनिझममध्ये स्टडी केलो, मेकॅनिझममध्ये जे काही पाहिलेलं आहे तेच परत आणखीन काय स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीनं बदल होत गेले रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट पर्यंत, तेच पुन्हा आणखीन इथं एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळे त्याच्यात काही वेगळे फारसे पॉईंट्स नाही आहेत. तरीसुद्धा की अप्रोच ऑफ द न्यूक्लियोफाइल फ्रॉम बॅक साइड, due to that here repulsions are taking place between the Br and OH. Due to that here steric repulsion and electrostatic repulsion, दोन प्रकारचे रिपल्शन याच्यामध्ये होतात, आणि त्याच्यामुळं इथं पार्शल निगेटिव्ह आणि पार्शल पॉझिटिव्ह चार्ज असलेले असे आयोनिक स्टेट, अशी ट्रान्झिशन स्टेट फॉर्म होते. सेंटरला कार्बन आहे, त्याच्या हायड्रोजनची पोझिशन त्यावेळेला बदलते. ट्रान्झिशन स्टेटच्या वेळेला तुम्हाला सांगितलं की ट्रायंग्युलर शेपड होते, आणि कार्बन भोवती हे 3 हायड्रोजन जर कन्सिडर केले तर ते फक्त 3च हायड्रोजन जर कन्सिडर केले तर ते ट्रायंगल शेपमध्ये, म्हणजेच तुम्हाला मी दाखवलेले ऑलरेडी. तर या पद्धतीनं ते एकमेकांपासून मॅक्झिमम अंतरावर राहतात, आणि त्यांचा जो बॉन्ड अँगल आहे प्रत्येकी तो इथंही 120 डिग्री असणार आहे, इथं पण 120 डिग्री असणार, जसं काही sp2 हायब्रिडायझेशनमध्ये असतं त्या प्रकारचे सिच्युएशन. आणि इथं मग सायमल्टेनियस पार्शल Br इथे येतो आणि OH अप्रोच इथे येतो, आणि त्यामुळं ट्रान्झिशन स्टेटमध्ये एकूण 5 मेंबर्स दिसून येतात. त्यांच्यामध्ये स्टेरिक रिपल्शन आणि कुठलं रिपल्शन येते, अँड ऑल्सो द रिपल्शन टेक्स प्लेस ड्यू टू इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन. म्हणजे काय इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे काय, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज, हाफ मायनस चार्ज दोन्ही Br आणि OH न्यूक्लियोफाइलवर येतो, आणि कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज येतो. अशा पद्धतीचे रिपल्शन येतात. त्याचबरोबर काय आणखीन एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, सायमल्टेनियस ब्रेकिंग ऑफ द CBr बॉन्ड अँड फॉर्मेशन ऑफ द COH बॉन्ड. त्यामुळे डॉटेड लाईननं ते दाखवलेलं आहे आपण मेकॅनिझममध्ये, हे इथं मेन्शन करायचं. आता सांगितलं 120 डिग्री बॉन्ड अँगल कार्बन हायड्रोजन कार्बन, ह्याच्यामध्ये या हायड्रोजन कार्बन हायड्रोजन अशा पद्धतीने तिन्हीमध्ये तशाच पद्धतीचा बॉन्ड अँगल इथं दिसून येतो. त्यानंतर इथं इन्व्हर्सन ऑफ द कॉन्फिगरेशन होतं, असंही सांगितलेलं होतं तुम्हाला. तर OH हा मागच्या बाजूने अटॅक करत असल्यामुळं, बॅक साईड अटॅक असल्यामुळं Br समोरून तो काय होतो, लिव्ह होतो. तर लिव्हिंग ग्रुप जर या साईडून निघून जात असेल तर नवीन येणारा ग्रुप हा OH च्या कुठल्या साईडने येतो, बॅक साईडनं. त्यामुळे हे इकडचे जे हायड्रोजन आहेत ते या साईडला शिफ्ट होतात, ते सुद्धा तुम्हाला म्हणजे मेकॅनिझममध्ये दाखवले बघा. एक्झॅक्टली Brच्या अपोजिटला OH ची म्हणजे या ठिकाणी पोझिशन दाखवलेलं आहे, बॉन्डिंग दाखवलेलं आहे, आणि म्हणून
कॉन्फिगरेशनमध्ये, त्याच्या म्हणजेच काय कार्बनभोवती असलेल्या आयटमच्या अरेंजमेंटमध्ये बदल होतो कॉन्फिगरेशन त्याचा. तर एक्झॅक्टली रिव्हर्स होतं म्हणजे त्याला इन्व्हर्शन. इन्व्हर्ट होणे म्हणजे रिव्हर्स होणे, चेंज होऊन अगदी एक्झॅक्टली अपोजिट साईडला ॲटम जातात. आणि म्हणून हायड्रोजन ॲटमसाठी अपोजिट साईडला गेल्यामुळे त्याचं कॉन्फिगरेशन बदललेलं दिसतं आणि त्याला असं वॉल्डन इन्व्हर्शन किंवा इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन असे शब्द आपण वापरू शकतो. तर ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंडच्या बाबतीमध्ये जर आपण बघितला तर रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट, पण सेंट्रल असलेला जर कार्बन हा असिमेट्रिक असेल तर त्यांच्यामध्ये ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी फेनॉमेनॉन दिसून येतो आणि त्यांच्यामध्ये जे अँगल ऑफ रोटेशन असते ते या पद्धतीनं अपोजिट चार्जनं येऊ शकते. सो दिस इज अबाउट द सायलेंट फीचर्स. तर जे काही मेकॅनिझममध्ये सांगितलं तेच थोडक्यामध्ये प्रथम आपल्याला याच्यामध्ये सांगायचं होतं. त्यानंतर अजून एक रिॲक्शन मेकॅनिझम तुम्हाला स्टडी करायचे. वन मोर रिॲक्शन मेकॅनिझम वी हॅव टू कन्सिडर हिअर अँड दॅट इज SN1 रिॲक्शन मेकॅनिझम. आता याचा अर्थ सबस्टिट्यूशन असा इथं, N म्हणजे न्यूक्लियोफिलिक. आता 1 नाही, मग असे आपण 2 म्हटलेलं, इथं काय 1 इंडिकेट युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. So what is about its kinetics? It is represented by 1 किंवा रेट ऑफ रिॲक्शन हा रिप्रेझेंट करायला 1 हा आपण या ठिकाणी काय केलेला आहे, हे वापरलेला आहे. त्याचं कारण काय हे आपण मेकॅनिझम मध्ये पण बघणारच आहे की रिॲक्शनचा रेट जर एकाच मॉलिक्युलच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असेल तर त्याला युनिमॉलिक्युलर रिॲक्शन असं म्हणतात. आणि त्यामुळं SN1 म्हणजे सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमॉलिक्युलर रिॲक्शन, आणि ती रिॲक्शन आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायची आहे. आता अशा प्रकारचे रिॲक्शन मोस्टली कशामध्ये होते तर टर्शरी अल्किल हॅलाइड्समध्ये होते. आता प्रायमरी अल्किल हॅलाइडमध्ये SN2 रिॲक्शन मेकॅनिझम बघितलं, तसं टर्शरी अल्किल हॅलाइडमध्ये कुठली रिॲक्शन मेकॅनिझम होणार आहे तर SN1. म्हणजे प्रायमरीमध्ये आणि टर्शरीमध्ये रिॲक्शन मेकॅनिझम या वेगवेगळ्या होतात. त्याचं कारण काय तर स्ट्रक्चर्स. तर आता स्ट्रक्चर काय असतं, फॉर एक्झाम्पल आपण जर तुम्ही टर्शरी अल्किल हॅलाइड घेतला त्यामध्ये फॅमिलियर एक्झाम्पल किंवा एक महत्वाचं एक्झाम्पल आपण नेहमी घेतो ते म्हणजे टर्शरी ब्युटील ब्रोमाइड. आता कार्बन सेंटरला जो आहे त्याच्याभोवती हायड्रोजन ऐवजी 3 CH3 ग्रुप आले. का तुम्ही मिथिल ब्रोमाइड मध्ये बघितलं 3 हायड्रोजन होते, इथं त्याची जागा कोणी घेतलेली आहे CH3 ग्रुपने. त्यामुळे एकूण 4 कार्बन झाले. Br आयटम हटायचा आहे म्हणून त्याला टर्शरी ब्युटील ब्रोमाइड. जो कार्बन Br कॅरी करतो तो अजून 3 कार्बन हटायचे म्हणून त्याला टर्शरी टाईप ऑफ कार्बन म्हणतात. आता याचं सुद्धा आपल्याला हायड्रॉलिसिस स्टडी करायचं आहे. अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ टर्शरी अल्किल हॅलाइड इन द प्रेझेन्स ऑफ बेस आयदर NaOH और KOH कंटेन. आता इथं अटॅकिंग ग्रुप फक्त कन्सिडर करायचा आहे. ॲक्वियस NaOH मधला OH मायनस अटॅकिंग ग्रुप आहे. मग आता Br ला रिप्लेस करतो आणि तिथं OH ग्रुप येतो. म्हणजेच अल्किल हॅलाइडचं कन्व्हर्शन अल्कोहोल मध्ये होतं. इथं सुद्धा प्रॉडक्ट अल्कोहोलच आहे, फक्त त्याचं स्ट्रक्चर मात्र वेगळं असणार आहे. तर कम्पॅरेटिव्ह स्टडी करायचा SN1 आणि SN2, त्यावेळेला तुम्हाला जम्बलिंग होणार नाही. तर SN2 हे प्रायमरी अल्किल हॅलाइडमध्ये होतं, तर SN1 ही टर्शरी अल्किल हॅलाइडमध्ये होतं. एक्झाम्पल तुम्हाला समोर दिलेलं आहे. OH बरोबर अटॅक झाल्यानंतर Br इथला लिव्हिंग ग्रुप आहे, Br निघून जातो इलेक्ट्रॉन पेअर घेऊन, हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन होतं. इथं सुद्धा त्याला हेट्रॉलिसिस असं म्हणतात. आणि कम्प्लिटली हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतरच OHचा अटॅक होतो. ते आपण मेकॅनिझम मध्ये डिटेल परत बघणारच आहे. तर इथं फक्त सिंपल रिॲक्शन काय झाली एवढंच आपल्याला कळतं किंवा अशा प्रकारच्या रिॲक्शन तुम्ही नेहमी स्टडी करता. पण याच्यात होणारे बदल परत आपण म्हणजे डिटेल स्टेप बाय स्टेप बघायचं आहे. कळालं का बघा. टर्शरी ब्युटील ब्रोमाइड when react with hydroxide ion it is converted into tertiary butyl alcohol having formula CH3 thrice COH. हे CH3 3 टाइम्स आहे म्हणून त्याला ब्रॅकेट मध्ये तुम्ही असंही घेऊ शकता CH3 थ्राइस. परत कार्बन आहे तो मात्र विसरायचं नाही इथं लिहायला. ब्रॅकेटच्या बाहेर एक कार्बन असणार, एकूण 4 कार्बन असणार आहे, तर ते 3 CH3 आहेत आणि 1 C आणि त्याला अटॅच Br आहे. तसं इथं प्रॉडक्ट तयार झाला त्याला तुम्ही CH3 थ्राइस COH. तर हे कंडेन्स फॉर्म मध्ये जे काही फॉर्म्युले लिहिले जातात तर तसं सुद्धा तुम्ही इथं लिहू शकता. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन और कायनेटिक्स ऑफ द रिॲक्शन. तर रिॲक्शनचा रेट जर स्टडी केला
तर या ठिकाणी रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड्स अपॉन ओनली वन रिॲक्टंट, दॅट इज द मेन रिॲक्टंट. इट इज कॉल्ड एज ऑल्सो सबस्ट्रेट, दॅट इज अ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. कशावर डिपेंड असणार? टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड डिपेंड असणार. त्यामुळे आर इज इक्वल टू काय येणार? के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CS3 थ्राइस CBr. कॉन्सन्ट्रेशनला ब्रॅकेटमध्ये घातलेलं आहे, सो इट इंडिकेट्स कॉन्सन्ट्रेशन. मग OHच्या कॉन्सन्ट्रेशनवर रिॲक्शनचा रेट इथं अवलंबून नाही, फक्त एकाच मोलेक्युल रिॲक्शनचा रेट अवलंबून आहे. आणि म्हणून या रिॲक्शनला युनिमोलेक्युलर रिॲक्शन असं म्हणायचं. आणि कायनेटिक्स मध्ये त्याला फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असंही आपण म्हणतो. सो ऑल these things you have to remember. Unimolecular reaction, order of the reaction is depends upon only one molecule and therefore it is called as a unimolecular reaction mechanism. Now we will consider here actual mechanism. तर आता इथं जसं आपण SN2 मध्ये बघितलंय सेम त्याच प्रकारे मेकॅनिझम बघूया. So we will write here 3-dimensional structure of the याची SN1 ची मेकॅनिझम आपण बघणार आहे. अतिशय केअरफुली इकडे लक्ष द्यायचं आहे तुम्ही. तर इथं स्ट्रक्चर लिहित असताना 3 CSP आहेत. अबोव दी प्लेन, बिलो दी प्लेन, ऑन दी प्लेन. कारण हे सगळे सिंगल बॉन्डेड आहेत, त्यामुळे याच्यामध्ये हायब्रिडेशन या सेंट्रल कार्बनचा sp3 असते. आणि इथं जो हॅलोजन आहे तो सुद्धा या पद्धतीनं बॉन्डेड होतो. आता जेव्हा OH मायनस ह्याला अप्रोच होतो, म्हणजे OH मायनसच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन होते, पण ऍक्च्युअली OH मायनस हा पहिल्या स्टेपमध्ये काय होत नाही, अटॅक करत नाही. तर ही 2 स्टेपची रिॲक्शन आहे. तर फर्स्ट स्टेपमध्ये त्याच्या फक्त प्रेझेन्समध्ये काय होतं बघा, तर या ठिकाणी हेट्रोलिसिस म्हणतात किंवा हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन. तर हेट्रोलिसिस होतं ते स्लो होतं, म्हणजे स्लो स्टेप आहे ही. आणि इथला बॉन्ड हा इलेक्ट्रॉन पेयर घेऊन Br हा लिव्हिंग ग्रुप आहे, त्यामुळे तो निघून जातो. आता फक्त मी काय म्हटलं, ह्याच्या प्रेझेन्समध्ये ह्याच्या बेसिस मीडियममध्ये हे रिॲक्शन होत असल्यामुळं काय होतं बघा, एक ॲटम पूर्णपणे याच्यातला रिप्लेस झाल्यामुळं याच्यामध्ये कॉन्फिगरेशन बदलतं. हे जे कॉन्फिगरेशन आहे ते बदलत आहे. याचं कॉन्फिगरेशन आहे sp3 हायब्रिडायझेशन कार्बन सेंट्रल कार्बनचं. तर इथं काय होतं बघा, Br मायनस कम्प्लिटली पहिल्यांदा रिमूव्ह होतो. ऑर्डपन्स रिमूव्ह. त्यामुळे इथं कार्बनचा सुद्धा इलेक्ट्रॉन Br ने घेऊन हा सेपरेट झाल्यामुळं कार्बनवर इथं पॉझिटिव्ह चार्ज येतो, कम्प्लीट पॉझिटिव्ह चार्ज. अँड हिअर Br मायनस कॅरीज कम्प्लीट निगेटिव्ह चार्ज इन द फर्स्ट स्टेप ओनली. याला कार्बोकॅटायन असं म्हणतात. आणि ह्या टर्शरी ब्युटिलचा कार्बोकॅटायन फॉर्म होतो. आता या ठिकाणी बघा 3 CS ग्रुप आहेत जे पॉझिटिव्ह आय इफेक्ट क्रिएट करतात. इलेक्ट्रॉन प्रोव्हाइडिंग ग्रुप, इंडक्टिव्ह इफेक्ट स्टडी केलाय तुम्ही, तर तो इथं रेफरन्स घ्यायचा आपण. तर हे सगळे कार्बनला सपोर्ट करून या ठिकाणी पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट क्रिएट करतात. शिवाय 3 CS ग्रुप 3 कॉर्नरला या ठिकाणी अरेंज झाल्यामुळं मगाशी जे काही मी इमॅजिनरी स्टेप दाखवली त्याच्यामध्ये ऍक्च्युअली तर ती तयार होते. याच्यात इमॅजिनरी नाही आहे, हे स्टेबल असा कार्बोनियम आयन तयार झाला. आणि इथं जर हायब्रिडेशन म्हणजे तर sp2 हायब्रिडायझेशन बॉन्ड अँगल 120 असणार आहे. याच्यामधला किंवा याच्यामधला तिन्ही बॉन्ड अँगल काय असतात 120 डिग्री. हे एक नोट डाऊन इथं तुम्ही करायचं आहे. कार्बन सेंटरला पॉझिटिव्ह, कम्प्लीट पॉझिटिव्ह आले आहे, पार्शल वगैरे काही नाही आहे. आणि इथं हायब्रिडेशन काय येतं मग, त्यामुळं sp2 एक आयटम त्याचा निघून गेल्यामुळं हायब्रिडेशन मध्ये बदल झाला, sp2 हायब्रिडेशन. आता अशा सिच्युएशन मध्ये ज्यावेळेला हा कार्बोनियम आयन तयार होतो त्यावेळेला बघा की इथं Br मायनस म्हणजे न्यूक्लिओफाइल नाहीच आहे, आता निघून गेलेला आहे. आणि त्यामुळं इथं
OH मायनस अटॅक करत असताना दोन पॉसिबिलिटीज येतात. आता ह्या स्टेपला पोचल्यानंतर सेकंड स्टेप जी आहे ती फास्ट असते, म्हणजे पुढचं जे काही प्रॉडक्ट फॉर्म होणार आहे तो फास्ट असणार आहे. आता इथं हे सगळं मी लिहून दिलं 120 डिग्री बॉन्ड अँगल तुमच्या लक्षात आलंय. आता हे सगळं किचकट दिसायला नको म्हणून मी थोडंसं काढून टाकले, पण तुम्ही लक्षात ठेवा ते. तर OH जो आहे तो एक तर बॅक साईडनं पण किंवा एक तर फ्रंट साईडनं पण काय करू शकतो, OH मायनस अप्रोच होऊ शकतो, अटॅक करू शकतो. आता इकडून आला तर कॉन्फिगरेशन मध्ये बदल होणार की नाही, बदल होणार, कारण BR ज्या बाजूला होता त्याच्या एक्झॅक्टली रिव्हर्सला हा गेला. आणि जर इकडूनच आला तर BR चे सेम जागा तो घेणार, म्हणजे पुन्हा आहे तसं याच्यासारखं कॉन्फिगरेशन असलेलं एक मॉलिक्युल तयार होईल. थोडा 50% आणि 50% इन्व्हर्शन, म्हणजे SN2 मध्ये झालं होतं तसं. आता बॅक साईड अटॅक किंवा अपोजिट साईड अटॅक असं आपण त्याला म्हणतो. तर बॅक साईडला समजा इकडून अटॅक केला OH ती पॉसिबिलिटी 50%, आणि इथं फ्रंट साईड म्हणतात म्हणजे समोरूनच अटॅक केला. इथला BR निघून गेल्यामुळं इकडूनच तो अप्रोच झाला हा OH मायनस, तर त्याला फ्रंट साईड अटॅक असं म्हणतात. तर हा फ्रंट साईड अटॅक आहे. ओके, तर बॅक साईड अटॅक झाल्यामुळं काय होणार बघा, इथं OH या ठिकाणी येईल किंवा 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर दाखवायचं असेल तर आपण दाखवू शकतो. इथं CH3 एक आहे, इथं येणार नवीन ग्रुप OH, या साईडला तो जो CH3 ग्रुप आहे तो या साईडला जाईल पुढचा, आणि तिसरा जो आहे तो डॉटेड लाईन आपण या ठिकाणी दाखवू आणि हा इथं जाणार. आता याचं आणि याचं कॉन्फिगरेशन मध्ये फरक काय आहे लक्षात आला तुमच्या. So like this here one molecule is going to form, it is called as the due to the inversion of configuration. कशाशी कंपेअर करायचं, रिॲक्टन्सचं कॉन्फिगरेशन मध्ये हॅलोजन किंवा फंक्शनल ग्रुप आहे राईट साईडला आणि हा आला लेफ्ट साईडला. तसं इथं बघा, आता इथं CH3 C दिसतं का, परत CH3 डॉटेड लाईन नाही येणार इथं, परत इथं दुसरा CH3 आहे तसा राहतो, आणि इथं OH. So like this here, one product is formed by, it is called as a retention of configuration. Product is formed by inversion of configuration. Ordered inversion 50% झालंय, these are 50%. प्रॉडक्ट किती झाला, या पद्धतीनं 50% झाला, राहिलेला प्रॉडक्ट 50% हा रिटेन्शन मीन्स सेम लाईक द रिॲक्टन्स. स्ट्रक्चरचं कंपॅरिझन फक्त करा, फंक्शन ग्रुप बदललेला आहे पण स्ट्रक्चर सेम आहे. हे आणि हे सेम आहे की नाही, आणि हे मात्र याच्या एक्झॅक्टली रिव्हर्स आहे. तर या पद्धतीचे प्रॉडक्ट SN1 रिॲक्शन मेकॅनिझम मध्ये तयार होतात. सो व्हॉट वी हॅव टू रिमेंबर हियर इन केस ऑफ SN1 mechanism. So in SN1 mechanism, tertiary butyl bromide undergoes alkaline hydrolysis in the presence of OH minus group. So in the first step, what happens here? In the presence of OH, CBr bond is breaks hydrolytically. That is called as hydrolysis. And due to that, hydrolytic bond fission means what? Unequal distribution of the electron pair between this carbon and Br. जी बॉन्ड तयार झाले तो म्हणजे काय असतात, इलेक्ट्रॉन असतात माहिती आहे तुम्हाला. तर हे इलेक्ट्रॉन कुणाकडे गेले, Br कडे. Br वर पूर्णपणे निगेटिव्ह चार्ज येतो, मायनस चार्ज येतो, आणि तो लिव्हिंग ग्रुप आहे तो बाजूला होतो. मग नंतर काय सिच्युएशन तयार होते, कार्बन आणि त्याच्या भोवती आता CH3 ग्रुप आहेत ते अरेंज होताना काय होतात की त्यांना जागा मिळालेली आहे Br निघून गेल्यामुळं, त्यामुळे ते आपले व्यवस्थित कार्बन पासून बरोबर 3 कॉर्नर्स ना ते काय झाले अरेंज झाले, आणि ते कशासारखं दिसतंय, ट्रायंगल सारखं, त्रिकोणाकृती सारखं दिसतंय. त्यामुळे कार्बन होती या पद्धतीनं अरेंजमेंट झाली, आणि त्यामुळे कार्बनवर आता इलेक्ट्रॉन ह्यानं घेतला Brनं, त्यामुळे पॉझिटिव्ह पूर्णपणे चार्ज झाला. तर या ठिकाणी ट्रायंग्युलर स्टेप 120 डिग्री बॉन्ड अँगल आणि हायब्रिडायझेशन सुद्धा याचं बदललेलं आहे.
इथं होतं sp3 हायब्रिडेशन, इथं आहे sp2 हायब्रिडेशन. या प्रकारचं या ठिकाणी स्ट्रक्चर तयार झाल्यानंतर बॅक साइड अटॅक आणि फ्रंट साइड अटॅक असे दोन पॉसिबिलिटी इथं निर्माण होतात. बॅक साइड अटॅक काय होतो बघा, तर इथं जो काही म्हणजे कार्बन आहे त्याच्या इक्वल अंतरानं या ठिकाणी काय तयार झाले, म्हणजे इकडेही तो अप्रोच दिसतो, इकडूनही अप्रोच दिसतो. त्याला इकडून अप्रोच झाला तर त्याला बॅक साइड आलेला OH मायनस ग्रुप म्हणू शकतो, अप्रोच म्हणू शकतो. आणि इकडून नंतर फ्रंट म्हणजे समोरून येते, त्याची समोरची बाजू आणि ही त्याची मागची बाजू, अशा पद्धतीने. मग इथं दोन पॉसिबिलिटी असल्यामुळे दोन प्रकारचे कॉन्फिगरेशन किंवा दोन प्रकारचे या ठिकाणी काय मिळालेले आपल्याला प्रॉडक्ट मिळतात. लक्षात घ्या, त्यानंतर दोन प्रकारचे प्रॉडक्ट या ठिकाणी आपल्याला मिळतात. त्यामध्ये पहिला प्रकारचा प्रॉडक्ट आहे इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन. तो कशामुळे तयार झाला, बॅक साइड अटॅकमुळे तयार झाला. OH हा एक्झॅक्टली BRच्या रिव्हर्स पोझिशनला इथं दिसून येतो. तर दुसरा अटॅक हा फ्रंट साइडला झाला तर प्रॉडक्ट हा या पद्धतीनं दिसून येतो. दिसतं का बघा तुम्हाला या ठिकाणी. तर ती दोन CH3 इकडे आले आणि OH त्या साईडला होता तसं राहिला. सेम रिॲक्टंट सारखं याला कॉन्फिगरेशन मिळतं, म्हणून त्याला रिटेन्शन म्हणायचं. आणि असं कॉन्फिगरेशन मिळालं तर त्याला काय म्हणायचं, इन्व्हर्शन. सो दिस इज ऑल अबाउट द मेकॅनिझम. तर मेकॅनिझमने लक्षात ठेवा की फॉर्मेशन ऑफ द कार्बोकॅटायन or tertiary butyl carbocation which is stabilized by positive inductive effect created by 3 CH3 groups. Bond angle which is here 120 degree and hybridization is sp2 hybridization. तर या प्रकारे इथं लक्षात घ्या. आणि नंतर मग OH चा अटॅक होतो. त्यामुळं दुसरी जी स्टेप आहे, स्टेप फर्स्ट म्हणजे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन आणि दुसरी स्टेप आहे अटॅक ऑफ OH मायनस. आता अटॅक ऑफ OH मायनस बाय बॅक साइड और फ्रंट साइड. 50% possibility is by back side attack and 50% it may be attacks towards the carbocation from the front side. So both attacks are possible. तर 50% प्रॉडक्ट इन्व्हर्शन, 50% प्रॉडक्ट रिटेन्शन. मग इन्व्हर्शन फॉर्म झालेला प्रॉडक्ट हा कुठल्या प्रकारच्या अटॅकने तयार होतो असं जर विचारलं तर इट इज फ्रॉम द बॅक साइड अटॅक और बॅक साइड अप्रोच या अपोजिट साइड अटॅक. समजलं. तर हेच या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करायचं आहे. आता तुम्ही बघितलंय की आयॉन तयार झालं पूर्णपणे, त्यामुळं याच्यावर सॉल्व्हंटचे काय इफेक्ट होतात वगैरे आपण बघायचं आहे. तर सॉल्व्हंट जे आहेत ते दोन प्रकारचे असतात, प्रोटिक आणि अप्रोटिक. प्रोटिक म्हणजे काय, जे आयोनायझेशनला म्हणजे स्वतः आयोनाइज होतात आणि समोर स्टेटला किंवा रिॲक्टंटला सुद्धा आयोनाइज करायला मदत करतात. एनर्जी ऑफ सॉल्व्हेशन त्याची वाढवतात. आता फॉर एक्झाम्पल H2O इट इज व्हेरी गुड प्रोटिक सॉल्व्हंट, यू नो दॅट. त्यामुळं ही जी रिॲक्शन आहे ती प्रोटिक सॉल्व्हंटला जास्त फेवरेबल आहे, ना की नॉन प्रोटिक सॉल्व्हंट किंवा अप्रोटिक सॉल्व्हंट. अप्रोटिक आणि नॉन प्रोटिक म्हणजे काय, शक्यतो ज्याची आयोनाइज करण्याची कॅपॅसिटी कमी असते ते स्वतः इटसेल्फ सुद्धा आयोनाइज जास्त प्रमाणात होत नाही, अशा प्रकारे. याच्यामध्ये ऑर्गॅनिक सॉल्व्हंट जास्त मिळतात, म्हणजे ज्याने बेंझिन असेल, क्लोरोफॉर्म असेल किंवा इथर असेल, अशा प्रकारचे सॉल्व्हंट. तर हे फेवर कशाला, SN1 रिॲक्शन मेकॅनिझम फेवर्स टू प्रोटिक सॉल्व्हंट. प्रोटिक मीन्स like water which can itself ionize and it is also able to ionize the orders. दुसऱ्याला आयोनाइज करतो आणि स्वतःही आयोनाइज होतो, अशा प्रकारचं. आणि SN1 रिॲक्शनच्या बाबतीत हे या पद्धतीने आपण बघितलं. तसं SN2 मध्ये काय होतंय की ते एकतर त्याच्या ट्रान्झिशन स्टेट इमॅजिनरी फॉर्म मध्ये त्याच्यात त्याचं क्लिअरली जी कार्बोकॅटायन वगैरे फॉर्म होत नाही, त्यामुळं ते अप्रोटिक सॉल्व्हंटला जास्त रिस्पॉन्स करतं किंवा जास्तच प्रॉडक्ट आपण अप्रोटिक सॉल्व्हंटला काय करू शकतो, तयार करू शकतो. सो दिस इज द डिटेल स्टडी ऑफ द SN1 अँड SN2. कंपॅरेटिव्ह स्टडी जर आपण करायचं झालं तर SN1 आणि SN2 रिॲक्शन मेकॅनिझम मध्ये, तर SN2 रिॲक्शन मेकॅनिझम टेक्स प्लेस इन प्रायमरी अल्किल हॅलाइड्स prominently, while SN1 reaction mechanism it takes place in
means tertiary alkyl halide. Second point is that SN2 reaction mechanism is one step reaction, while SN1 reaction mechanism is a two-step reaction. SN2 reaction mechanism, it is called as a second order reaction and bimolecular reaction, means rate of reaction depend upon concentration of two molecules. But in case of, if you consider here SN1, it is a unimolecular reaction because rate of reaction depends upon only one molecule, and that one molecule is nothing but tertiary alkyl halide. Here we have considered example of tertiary butyl alcohol. Now to consider here about its solvation, the solubility. The solvation जर बघितलं तर अप्रोटिक सॉल्व्हंट मध्ये SN2 रिॲक्शन मेकॅनिझम फास्ट होते, जास्त प्रमाणात होते, फेवरेबल असते. तर SN1 ही प्रोटिक सॉल्व्हंट मध्ये फेवरेबल असते. ट्रान्झिशन स्टेट याच्यामध्ये जी फॉर्म होते ती काय असते, अनस्टेबल असते. तर कार्बोकॅटायन जो फॉर्म झाला टर्शरी कार्बोकॅटायन वगैरे SN1 मध्ये तो स्टेबल असतो, त्याचं ॲप्लिकेशन sp2 अशा प्रकारे असते. तर असे काही कंपॅरेटिव्ह पॉईंट्स तुम्ही इथं कंपॅरिझन बिटवीन SN1 आणि SN2 काही वेळेला विचारू शकता, किंवा क्वेश्चन विचारताना डिस्कस द SN2 रिॲक्शन मेकॅनिझम असा जनरल क्वेश्चन विचारतात, किंवा एक्सप्लेन द SN2 रिॲक्शन मेकॅनिझम इन प्रायमरी अल्किल हलाइड. तर इथं तुम्हाला जेवढे पण पॉईंट्स दिले, नोट्स सगळ्या दिले, ते रिॲक्शन SN2 म्हणजे काय तिथं पासून ते अगदी म्हणजे रिॲक्शन मेकॅनिझम पूर्ण डिस्क्रिप्शन पर्यंत द्यायला लागतात. 3 मार्काला वगैरे याच्यावर क्वेश्चन विचारू शकता. आयदर SN1 और SN2 वर 3-3 मार्काचे लॉंग क्वेश्चन पण येऊ शकतात, किंवा कंपॅरिझन येऊ शकतं. त्याच्यावर MCQs पण तयार होऊ शकतात. तुम्हाला मी सांगितलं की MCQs कशापासून तयार होतात. सो हियर MCQs कसे होणार की इफ द बॅकसाइड अटॅक of the OH minus takes place on tertiary butyl carbocation. So what will be the expected product? Expected product काय रिटेन्शन आहे, काय म्हणजे इन्व्हर्शन आहे, काय 50% रिटेन्शन होतं, 50% इन्व्हर्शन होतं. या प्रकारे क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. आणि त्यावेळेला तुम्हाला काय लिहायला पाहिजे की इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन किंवा 50% इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन हे त्याचं काय असणार आहे आन्सर. या प्रकारचे क्वेश्चन त्याच्यामध्ये विचारतात. नेक्स्ट पिरियडला आपण ॲक्च्युअली काही आणखीन सुद्धा काही केमिकल रिॲक्शन आहेत, सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहेत, जे अल्किल हलाइडमध्ये पण बघायचे आहेत, आणि आपण कशामध्ये बघायचे आहेत आणखीन सुद्धा अल्किल हलाइड प्लस अरिल हलाइड्स म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये सुद्धा त्या रिॲक्शन बघायचे आहेत. सो कन्सिडर in the next period those reactions. If any doubts, if you have any means you not clear some points here, you can ask me anytime. You can call to me, or you can chat, contact with me. Okay, thank you.